ब्लॉगमध्ये. तर चला आजचा ब्लॉग करूया सुरू. तसे तर माझे म्हणजे आपले डेली रुटीनचे आहे ना असे ब्लॉग नेहमी कायम आपल्या चॅनलवर अपलोड करतच असते मी. आणि ते जर तुम्ही आतापर्यंत पाहिले नसताना तर नक्की लगेच आपल्या ब्लॉगच्या म्हणजे चॅनलवर नक्की चेकआउट करा जाऊन. आणि ते तुम्हाला कसे वाटतात ना मला नक्की कळवत जा कमेंटमध्ये. त्याचबरोबर आपल्या ब्लॉगला तुमचं खूप सारं प्रेम देत चला. आणि आपले ब्लॉग जर आवडत असतील ना तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरत नका जाऊ. तर चला आजचा ब्लॉग काहीतरी करूया कंटिन्यू. आणि सगळ्यात मेन म्हणजे आरू काहीतरी मस्त अशी झोपली आहे इथं आता. आणि त्यामुळं मला कुठं म्हणजे तुमच्यासोबत ब्लॉग शूट करायला आणि म्हणजे शेअर करायला काहीतरी टाईम भेटतो. कारण की ही जर झोपली ना तोपर्यंतच म्हणजे थोडाफार तो टाईम असतो त्यामध्ये मी काहीतरी करत असते हे ब्लॉगिंग वगैरे. कारण की ती जर उठली तर तुम्ही याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल सगळ्या काही की ती कशा प्रकारे दंगा मस्ती करत असते. तिचीच मस्ती आणि धमाल चलती संपूर्ण. त्याचबरोबर तिला म्हणजे हे सगळं मध्ये मध्ये बोलणं हे ते. त्याचबरोबर लहान लेकरांचं तर माहितीच आहे आपल्याला कसं मध्ये मध्ये त्यांचं चालूच असतं इकडं तिकडं हे ते करणं आणि किंवा काम वाढवणं हे ते काही दिवसभर चालतं तिचं. तर म्हटलं चला आता ती जोपर्यंत झोपली ना तोपर्यंत मस्त असं मी डेली काहीतरी ब्लॉग शूट करते तुमच्यासोबत. काहीतरी म्हणजे स्पेशल असं आहे तर ते कारण मी तुम्हाला पुढे तरी सांगते काय ते कारण आहे एक. तर चला आज काहीतरी मला म्हणजे संपूर्ण असं कबड सेट करायचं होतं माझं जे मी ऑनलाईन घेतलं होतं इथं आल्यानंतर आपल्या क्वार्टरमध्ये जेव्हा मी नवीन शिफ्ट झालते ना तर त्यावेळी म्हणजे त्यानंतर भरपूर दिवसांनी कारण की आमच्या शेजारी ताईंनी ते काहीतरी घेतलेलं होतं ऑलरेडी. ते पण त्यांच्या मागच्या पोस्टिंगमध्ये घेतलं. आतापर्यंत संपूर्ण तसंच काही आहे. आणि कबड म्हणजे डायरेक्ट मोठं नाही आहे असं विचार करण्यात येतं की कबड म्हणजे इतकं मोठं नाही. ऑनलाईन ज्या पद्धतीचे असतात मस्त असे तर ते काही कापडी टाईप आणि आपले प्लॅस्टिकचे स्टिक असतात तर त्या टाईप आहे. मी दाखवतेच पुढे तुम्हाला ते कशा पद्धतीचं आहे. तर ते काही मला संपूर्ण असं सेट करायचं होतं तर तेच काही मला आहे ना संपूर्ण असं म्हणजे कबडचं आहे ना काहीतरी सेटिंग करायची होती. कारण की आता डेली रुटीनमध्ये कसं असतं आपण सारखं येणार जाणार आणि संपूर्ण कपडे कुठं बाहेर गेलं ना फिरायला आलो घरात की तसेच देणार टाकून. आणि आपल्या बायकांना कसं डेली रुटीनचं इतकं काम असतं ना की आपण त्यामध्ये अशा गोष्टी व्यवस्थित ठेवण्यासाठी खूप कंटाळा करतो. तर माझ्या विषयात असंच होतं जाऊ दे दिलं ठेवून दिलं. आणि मग नंतर एखाद्या दिवशी जेव्हा संपूर्ण असं बघण्यात येतं ना एखाद्या वेळी तर मग असं वाटतं चला आता काहीतरी त्याला सेट करूया कुठेतरी जाऊन. आणि लहान लेकरं असली ना मग या गोष्टी खरंच जिथल्या तिथे वस्तू ठेवलेल्या ना तिथं कधीच राहत नाही एका जागेवर. आऊ झाल्यापासून पण हेच होतं कारण की मी जे संपूर्ण असं सेट केलंय ना आता पुन्हा 4-5 दिवसात ती पुन्हा तेच काहीतरी करून टाकणार विस्कळीत पण माहिती पण तरी पण कुठेतरी चांगलं वाटत नाही यामुळे करावंच लागतं नीटनाटकं. तर मी याच्या अगोदर संपूर्ण असं सेट केलता त्याचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलाच होता. आणि जो तो पाहिला नसेल ना तुम्ही तर त्या व्हिडिओची लिंक नाही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी नक्कीच देईन तर तुम्ही नक्की चेकआउट करा तो ब्लॉग. तर ते काही मी नवीन घेतलं होतं ना तर त्यावेळी घेतलं म्हणजे मी तो व्हिडिओ बनवला होता संपूर्ण असं सेट करताना. आणि खूपच मस्त आणि कम्फर्टेबल आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे ना अशा छोट्या रूममध्ये ज्यांना म्हणजे आपलं राहावं लागतं आणि त्याचबरोबर म्हणजे आमच्या फौजी बायकांसाठी ते एकदम बेस्ट आहे. कारण की कुठं पण जायचं म्हटलं ना असं इथं 2 वर्ष पोस्टिंग नंतर इथून 2-3 वर्ष तिकडं पोस्टिंग आणि सारखं एकाच ठिकाणी संपूर्ण असं म्हणजे मोठ्या वस्तू घेणं आणि ठेवणं खरंच म्हणजे इतक्या काही असं घेऊ पण नाही वाटत. कारण की ज्यावेळी आपल्याला इथून जायचं असताना त्यावेळी मग काही त्या वस्तू सोड वाटत नाही तर म्हणजे मन वाटत नाही. कारण की आपण त्यावेळी त्याची प्राइस खूप जास्त घेतलेली असते. आणि इथून म्हणजे घरी नेणं पण शक्य नाही कारण की इथून तर महाराष्ट्राला जाण्यासारखा आपल्या प्रवासाला म्हणजे 3 ते 4 दिवस लागतात. आणि त्या किमतीत तर त्याच्या दुपटीने तर तिकडं 2 वस्तू घेऊन जातात त्या. यामुळे आपण कंटाळा पण करतो. त्यामुळे मी थोडक्यात आपल्या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करत असते. कारण की म्हणजे एवढ्या मोठ्या वस्तू घेऊन इथं त्याचा काहीतरी वापर कायम रूपी झाला तर चांगलं वाटतं नाहीतर मग उगाच सोडताना मग वाईट वाटतं. यामुळे मी एवढ्या मोठ्या घेतल्या नाही. याची प्राईसच्या मानाने हा कबड ना खूपच स्वस्त भेटलाय मला. कारण की त्या ताईनं त्यावेळी खूपच महाग भेटला होता. कारण की नवीन प्रोडक्ट कोणतं पण लॉन्च झालं ना त्याची खूपच जास्त प्राइस असते. तर आता खूपच कमी किमतीला भेटला. मी त्याची किंमत सांगतेच तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये. तर खूप कमी किंमत आहे आणि त्याचबरोबर आपण त्याला संपूर्ण असं पॅक करून पुन्हा दुसऱ्या ठिकाणी घेऊन पण जाऊ शकतो. हा सगळ्यात मेन म्हणजे त्याचा म्हणजे फायदा आहे आपल्याला. कुठं पण घेऊन जाऊ शकतो. आपल्याला खूपच एकदम मस्त असं छोटंसं तयार होतं डायरेक्ट एवढा मोठा कबड. तर ते काही फायदा आहे त्याबद्दल. आतमध्ये खूप सारे कप्पे आहेत एक करता. त्याचबरोबर हँगर लटकवण्यासारखी म्हणजे आपले शर्ट वगैरे प्रेस केलेले असले किंवा फौजींची आपली वर्दी असली ती काही प्रेस वगैरे करून हँगरला अडकून ठेवण्यासाठी जागा सुद्धा आहे स्पेशल. त्याचबरोबर आपले कपडे ठेवण्यासाठी लहान लेकरांचे कपडे ठेवण्यासाठी मस्त अशी संपूर्ण असे कप्पे पण आहेत. तर चला दाखवते तुम्हाला कुठं म्हणजे पुढं आपलं. तर ते काही मी तुम्हाला पहिलं म्हटलं की एक स्पेशल अशी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची. तर ती काही ही की मी आज केला होता एक हेअर कट. तर
तर आज मी केला होता काहीतरी हेअरकट, म्हणजे हेअरकट नाही म्हणता यायचा प्रॉपर, कारण की मी आपले स्ट्रेट केले, खालून एकदम सरळ केस केले होते, कारण की खूप जास्त दिवस झाले मी केसच कापले नव्हते. आणि कधी पण तुम्हाला असं वाटतं ना आता, पण मी कधी पण आहे ना पार्लरमध्ये जाऊन कधीच केस कट करत नाही जास्त. घरच्या घरी फक्त मम्मी करत असते माझे केस कट, आणि मी घरीच करत असते जास्त करून तिच्याकडूनच, कारण की तिला पण मस्त स्ट्रेट करता येतात. आणि माझा पण म्हणजे आपला बेसिक कोर्स झालेला आहे पार्लरचा, तर म्हटलं चला त्याचाच फायदा म्हणून आपण घरी का करू शकत नाही, आणि एवढ्या याच्यात आपली बचत पण काहीतरी थोडीफार करू शकतो ना आपण. तर म्हटलं चला आता घरीच आपण मस्त असे स्ट्रेट केस करूया. हा विचार करून ना मी घरीच काहीतरी मस्त असे केस ना कट केले खालून. तर त्याची म्हणजे आता याच्या विषयी ना स्पेशल असा ब्लॉग, म्हणजे माझ्या हेअर रुटीनचा, म्हणजे हेअरची काळजी मी कशा पद्धतीने घेते, त्याचबरोबर स्किनचा, अशा थोड्याफार काहींच्या कमेंट पण होत्या. पण त्या तो ब्लॉग ना आता यामध्ये काही मिस करत नाही, कारण की म्हणजे भरपूर असा लांब मोठा असा ब्लॉग होईल. तर यामुळं एखाद्या दिवशी स्पेशल असा ब्लॉग ना मी त्याच्याविषयी स्पेशल असा बनवन, की कशा पद्धतीने मी घरीच आपले हेअर कट केले होता, त्याचबरोबर स्किनची काळजी मी कशा पद्धतीने घेते माझ्या डेलीमध्ये, तर ती सुद्धा मी, आणि त्याबद्दल मी कोणते प्रोडक्ट वापरते काही, ते सगळं काही एका ब्लॉगमध्ये नंतर शेअर करेन मी तुमच्यासोबत. तर आज काय हा पाहू. तर आता सध्या मी थोडंफार तुम्हाला दाखवते की मी हेअर कट म्हणजे आपले स्ट्रेट केले होते. तर एक शेजारच्या ताई आणि त्या काहीतरी आल्या होत्या घरी, तर आम्ही दोघींनी मिळून स्ट्रेट केले, कारण की म्हटलं एकटीला जमतंय का नाही, कारण की केस थोडं मी जेव्हा लांब आहेत ना माझे, तर यामुळं तर ते काही मस्त असे स्ट्रेट केले. काहीतरी स्ट्रेट केलेत, म्हणजे खालून मस्त असे थोडे स्ट्रेट असे कट मारलाय मी. बाकीचे एवढे काही कापत नाही बसले, कारण की लॉंग हेअरच मला खूप जास्त आवडतात आणि मला ते सूट पण होतात यामुळे पहिल्यापासून. तर हे काय केलं तर आता याविषयी ना नंतर असा स्पेशल असा ब्लॉग बनवून आज काहीतरी हा आपला ब्लॉग बनवूया मस्त असा, कारण की आरू जोपर्यंत झोपली ना तोपर्यंत संपूर्ण असं मला शूट करावं लागेल, कारण की तिचं उठली तर संपूर्ण काम राहिलं, ब्लॉग पण राहिला, आणि मग बस झालं सगळं. कारण की या गोष्टी आपल्याला खरंच आपल्यालाच माहीत असतात, म्हणजे जे घरी हाऊसवाईफ असो नाही तर जॉब करणारे असो नाही तर सगळं असो, खरंच आपल्याला माहित असतं बायकांना की आपण लेकरांना बघून घरातल्या कित्येक गोष्टी कशा प्रकारे मॅनेज करत असतो डेली. तर चला आता म्हणजे लागूया त्याच कामाला, कारण की जोपर्यंत आमच्या मॅडम झोपल्या तोपर्यंत संपूर्ण असं ब्लॉग शूट करून होईल, आणि माझं कबड पण संपूर्ण असं सेट काहीतरी फुईंग करून, कारण की तिथं ठेवणार नाही संपूर्ण असं, पण तरी पण मला काय ते वेगळं वाटतं, यामुळे दररोज असं आज करीन उद्या करून असंच लोटत चालतं, तर पुढे ते म्हटलं आज काहीतरी संपूर्ण असं करते. तर चला आता लागूया त्याच कामाला, आणि याच्याविषयी आता संपूर्ण असा हेअर विषय ना नंतर कट वगैरे कसा केला त्याचा स्पेशल असा ब्लॉग नंतर करेन मी तुमच्यासोबत शेअर. तर चला आता काहीतरी फायनली या कामाला सुरुवात करूया. ब्लॉग बनवावा किंवा काही पण काम आवडत असल्या ना, आता क्वार्टर्स हा फक्त एकच रूमचा आहे, एक किचन, यामुळे काय होतं म्हणजे संपूर्ण असा आवाज आहे ना तिला जातो, आणि लहान लेकरांचा थोडाफार आवाज आला का लगेच उठून बसतात, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला, कारण की हे गोष्टी आपल्या बायकांना खरंच खूपच जास्त माहित असतात की लेकरं खरंच कसं काय उठतात कोणत्या गोष्टीला पटकन. तर हेच काहीतरी होतं, पण तरी थोडंफार आता ऍडजस्ट करावंच लागतं यामध्ये, कारण की हेच काहीतरी आमचं फौजी बायकांचं आयुष्य आहे. तर थोडंफार फौजींच्या सोबत राहायचं म्हटलं ना ह्या गोष्टी मॅनेज करावं लागतात, आणि खरं तर त्यांच्यासोबत राहण्यापुढं ना बाकीच्या गोष्टी सगळ्या शून्य वाटतात, यामुळे ते काही एवढं मॅटर करत नाही. तर चला आता म्हणजे लागूया आपल्या आवरायचा कामाला, कारण की आरू मॅडम जो उठून बसल्या ना तर संपूर्ण काम पुन्हा आपलं राहून जाईल. तर अशा पद्धतीने त्याला काही 3 चेन्स आहेत, म्हणजे खालून आपलं तर संपूर्ण असं ओपन पण होतं, आणि वरती जे तुम्ही थोडंफार ॲडजस्टमेंटचे जे पाहू शकता ना तर त्यामध्ये काही ॲडजस्ट पण होऊ शकतं संपूर्ण असं. तर हे काय ओपनच ठेवतात संपूर्ण असं, आणि मी काही ओपन ठेवत नाही कायमचं, म्हणजे वरती आपलं बांधून मी ज्या प्रकारे संपूर्ण असं गुंडाळून आपल्या ना वरती लावून देते ना, तर त्या प्रकारे ओपन ठेवलं तरी पण जमतं, म्हणजे डेली यूजचे कपडे आपण त्यामध्ये असतात ना, तर जेणेकरून आपण लवकर घेऊ शकतो.
पण मी काही लवकर घेऊ म्हणजे लवकर असं उघडं ठेवू शकत नाही, कारण की आरू मॅडम आमच्या दिवसभर घरातच असतात. आणि मी तर पहिल्यांदाच म्हटलं एकाच क्वार्टरचा रूम आहे ना, त्यामुळे ती सारखी इथंच फिरत असती. आणि असं जर ओपन कपडे तिने जे एवढे पाहिले ना, तर ती दिवसातून कित्येक वेळा ते सगळे काढीन आणि संपूर्ण असे सगळे पुन्हा तिथं मला टाकावं लागते. म्हणजे दिवसभराचं हेच काम चालत जाईन आमचं. यामुळे ना मी काही ते हे केलेलं नाही, म्हणजे आपलं ओपन नाही ठेवलं. मी कायम त्याचे चेन वगैरे आपल्या लावूनच ठेवत असते, जेणेकरून ती असं काहीतरी उद्योग करून नाही घ्यावा सारखा. जेव्हा मला आपलं काम असतं ना जास्त असं संपूर्ण असं सेट करायचं, तर तेव्हा काय असं मी ओपनवरती बांधून देत असते. तर असं काय ॲडजस्ट करायचे वरती आहे त्याला. आणि हे बघा आता आमच्या कपड्यांचा राडा. तर संपूर्ण असं कधी पण कुठं पण गेलं ना, आलं ना घाई तर स्वयंपाकाची घाई असते, नाही तर दुसरी घाई असती. आणि लेकरं मागं असले ना पाठीमागं, तर आपण खरंच कंटाळा करतो, जाऊ दे नंतर करन, आता करन, मग करन. तर या गोष्टी खरंच होतात आणि मग सगळं काम एकखटी लोडिंगला पडतं. आणि मग तेव्हा कुठंतरी वाटतं नाही आता आवरावं लागन, कारण की भरपूर असा अवतार झाला आहे आता कपाटाचा. तर चला आज काहीतरी मनाव घेतलं होतं, म्हणून म्हटलं चला एकदाचं घेऊ सेट करून, नाही तर पुन्हा आजचं काम उद्यावर होत चलतच राहतं पुढं. यामुळेच म्हणजे मी आज कुठं मनाव घेतलं होतं की नाही आज संपूर्ण असं काम आवरूनच घेईन. आणि ते पण आरू झोपली ना, मग संपूर्ण काहीतरी व्यवस्थित आवरायला लागन, कारण की ती जर जागी असली ना, मग तुम्हाला माहीतच आहे, इथून मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असं की ती कशा पद्धतीने म्हणजे मध्ये आधी खुटूरुटू करतच राहते तिचं सारखं. आणि खरंच ना लहान लेकरांचा असेच काहीतरी उद्योग असतात दिवसभराचे, काय करतील ना कशासोबत खेळायला नादी लागतील हे खरंच सांगताच येत नाही. तिचं काहीतरी तेच चालतं. तर आता मी जे दाखवले होते ना तुम्हाला ते कवर ब्ल्यू कलरचे, तर ते काही मस्त असे ॲडजस्टेबल, म्हणजे जसं कप्पा असतो ना एक आपला, तर ते काही कप्पा करायचे आहेत. तर ते काही 2 उरले होते, तर ते तसेच ठेवून दिले ते फौजींनी. आणि साधारण जेव्हा फौजींनी हे म्हणजे बोलवलं होतं ना, मला पण अंदाजा लागत नव्हता की कशा पद्धतीचं म्हणजे हे नेमकं काय आहे. मग जेव्हा ते तयार केलं ना त्यांनी, आणि त्याला तयार करायला संपूर्ण ना यांना खूप वेळ लागला, कारण की भरपूर असं त्यांनी मग ते म्हणजे संपूर्ण अशी एका कागदावर ना चिठ्ठीसोबत आलती, त्यावर संपूर्ण कशा पद्धतीने काय जोडायचं हे करायचं ते सगळं काही माहिती होती त्यावर लिहिलेली. यामुळं कुठंतरी बरं पडलं आणि त्यानुसार त्यांनी स्टेप बाय स्टेप म्हणजे संपूर्ण असं काहीतरी उभा केलं ते. आणि फायनली काहीतरी असं तयार झालं. तर साईडने तुम्ही ते मोकळे कपडे बघताय ना, तर तिथं काहीतरी हँगर लटकायला जागा आहे आपली. मस्त असे प्रेस कपडे केले की तिथं आपण लटकून ठेवू शकतो मस्त असे. आणि बाकीचे तर मग आपले घड्या घालून ठेवायला जागा आहे. तर सगळे कपडे असे काहीतरी विस्कटलेले होते, मग सगळ्यांच्या घड्या घातल्या. माझे काहीतरी थोडेफार बिना म्हणजे जे वापरायचे आहेत ना ते काही इकडं ठेवले, आणि जे नाही वापरत ना ते खालच्या साईडला ठेवलेले आहेत. आणि बाकीचे बेडशीट वगैरे आता 2-3 दिवसा मिळून आरूसाठी म्हणजे ती खराब तर करत असते, यामुळे बदलावं लागतात. आणि हे बघा तिच्या आरू मॅडमच्या आमच्या कपडे एवढे मोठे, तर ते काही तीच काढत असते बरं का. इथून म्हणजे दिवसातून आहे ना 1-2 वेळा मी कधी पण ते खोललं ना कपाट, तर तिचं सारखं चालतं नाही हे घाल मला, नाही ते घाल मला, हे बघता बघता करता ती दिवसातून 2 ते 3-4 ड्रेस बदलतच असन. यामुळं हा काही एवढा मोठा राडा आमचा होत असतो. आणि हा आता इकडचा काहीतरी माझा राडा आहे, म्हणजे संपूर्ण असा कपड्यांचा. एक ड्रेसला म्हणजे असं टिपा मारायच्या किंवा आपलं थोडंफार फिटिंग करायला द्यायचे होते, तर ते पण काही तसेच पडलेत पेंडिंग. बाकीचे जे नाही घालत ते पण आहेत, त्यात सगळे काही मिक्स होऊन गेलेत. आणि जे आता सर्दीचे कपडे होते ना, म्हणजे आपले थंडीचे मोजे वगैरे बाकीचे ते काही, तर ते संपूर्ण असे मग आता बाकीला ठेवून द्यायचे होते, कारण की आता कुठंतरी गरमी सुरू झाली आहे, त्यांची काही गरज पडणारच नाही. यामुळे म्हटलं आता ते कुठंतरी ठेवून देते, ते कशाला आता वरती लागते. तर ते काही सेपरेट ठेवले, बाकीचे सेपरेट ठेवले, जेणेकरून हाताला तुरंत लगेच सापडलेले पाहिजे. आणि कसं होतं घाईच्या कामात जर सापडले नाही ना खूप चिडचिड होती, आणि मग सारखं आपण इकडचे कपडे तिकडे देतो फेकून. असं काहीतरी माझ्यासोबत तर होतच होतं. तुमच्यासोबत होतं का मला नक्की सांगा कमेंटमध्ये. मग मला राग आला का मी इकडचे कपडे तिकडे असं कुठेतरी विस्कटून जातातच मग ते माझ्याकडून. यामुळेच म्हटलं आज काय आहे ना सर्व काही म्हणजे सगळे कपडे काहीतरी व्यवस्थित पद्धतशीर ठेवते. आणि फायनली सगळ्या कपड्यांच्या घड्या घातल्या, आणि हे बाकीचे काही इकडे तिकडे होते ना ते सुद्धा घेतले, आणि मग नंतर असे मस्त असे वरती ठेवून दिले. आणि हे काही नॅपकिन्स म्हणजे आता ते हात वगैरे पुसायला फौजीने ऑनलाईन ऑर्डर केले ते, तर ते पण काही म्हटलं इथंच ठेवून द्यावा, कारण की वरती असले ना संपूर्ण इकडं तिकडं राहतात. आणि आरू मॅडमची ही फ्रॉक ना मी मस्त अशी लपून ठेवली आहे, कारण की तिला ना ती सारखी घालायला येते, पण खूपच लांब होती. आणि तिचा हट्टासारखा तो असतो की मला तू घालच घाल. आणि लेकरांचं एकदा हा म्हटलं का म्हणजे हे म्हटलं का तेच पाहिजे त्यांना. यामुळे मी लपून ठेवली ती कुठेतरी, ती शोधूनच काढीन, पण 2-4 दिवस तेवढंच काहीतरी तिला आराम भेटन त्यापासून, कारण की खूप चिडचिड करते ती त्यासाठी. मग दिली अशी लांब ठेवून मी, कारण की आता उन्हाळा लागला आणि मी तिला फुल बाहेरचे शर्ट घालत असते, कारण की हातपाय वगैरे असं बाहेर खराब नाही होत गेल्यावर, कारण की लेकरं तर करतच असतात काही ना काही उद्योग, माती खेळणं हे ते काहीतरी. आणि बाकीचे हे काही भांडे कुंडे आमचे सगळे काही इकडे तिकडं पसारा असतोच, कुठं कपाटाच्या खाली नाही तर कुठं टेबलच्या खाली सारखा दिवसभर हेच चालू असतं. तर चला आता म्हणजे फायनली संपूर्ण सकट म्हणजे
आपलं कपाट वगैरे ना सेट काही झालंय संपूर्ण असं इतकं विस्कळीत झालं होतं ना, संपूर्ण कपडे इकडचे तिकडे आणि कुठं मेळच लागत नव्हता. दररोज असं घ्यायला गेलं ना तर खूप कन्फ्युजन व्हायचं आणि त्यामुळे अजून कपडे इकडे तिकडे म्हणजे सगळे काही इकडे तिकडेच होऊन जात होते. तर म्हटलं आज काही संपूर्ण असं सेट काढावं आणि एवढ्या दिवसातून त्याला काहीतरी आज मुहूर्त लागलाय तर तेच काही म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तर संपूर्ण असं छान प्रकारे सेट केलंय. आता मी जे लागतंय ते वेगळे ठेवलेत कपडे, आरूचे डेली रुटीनचे बाकीचे वेगळे ठेवलेत आणि आता मी काही थोडेफार कपडे माझ्यासाठी पण काहीतरी वापरायला काढले. म्हटलं आताच वापरून टाकते, म्हणजे टॉप वगैरे काहीतरी तो काढला आता दाखवला तो तुम्हाला, एक मरून कलरचा होता तो. तर चला आता दाखवते तुम्हाला संपूर्ण असा लुक कसा आलाय त्याचा. आता तर हे बघा आता संपूर्ण असं काहीतरी अशा प्रकारे दिसतंय. आता कपाट आपलं म्हणजे संपूर्ण असं सेट केलंय कुठं तर. आता असे काहीतरी कप्पे येते त्याला खालून आणि त्याचबरोबर ह्या आणि इकडच्या साईडला असं म्हणजे प्रेस करून आपण वर्दी वगैरे किंवा आपले शर्ट वगैरे काही पण ठेवू शकतो त्यामध्ये हँगरला लावून. कारण की मी आता सध्या तर काही हँगर वगैरे काही आणले नाही, गरज नाही पडत तर नाही यामुळं. तर असं काहीतरी लुक आलाय त्याचा फायनल. तर आता कुठंतरी व्यवस्थित दिसते आणि माझ्या डोळ्याला पण कुठंतरी चांगलं वाटतंय. आता मस्त असं वाटलंय. आता तर संपूर्ण असं छान प्रकारे म्हणजे एक मस्त असं कपाट आहे अशा प्रकारे. कलर तर खूपच छान ब्ल्यू कलर आहे. तर असं काहीतरी. आणि हे बघा आता आमचा बिना कामाचा पसारा हा कपाटावरती जमा झालेला आमचा. एखाद्या दिवशी संपूर्ण काहीतरी हे पण आवरून टाकावं लागेल मला, म्हणजे हे काही जिथली तिथं ठेवायला. हे आरूच्या हाताला जे नाही यावं ते काहीतरी मी इथं ठेवत असते. आणि हा चपलीचा जोड आता तिनेच टाकला इथं आणून, म्हणजे त्या दिवशी मी टाकला होता पण ती काहीतरी खेळत होती यामुळं. आणि संपूर्ण असं ह्याच काहीतरी वस्तू अशा जमा होऊन जातात ना, त्या कधी पण कळत नाही अशा कुठं पण. तर चला आता म्हणजे फायनली संपूर्ण असं आपलं कबड वगैरे काही कपट वगैरे ती सेट झालंय आता मस्त असं. तर फायनल लुक आवरल्यावर किती छान मस्त असं दिसतं आणि कोणत्या पण वस्तू घरात खरंच नव्याने सेटअप केल्यावर काहीतरी चेंजेस केल्यावर मस्त असा वेगळाच लुक येतो रूमला. आणि छोटासा कासाना काहीतरी फौजींसोबत असा मस्त असा थाटाने संसार सुरू झालाय आता माझा एक नवीन असा. तर आता काही दिवसांनी होईल मी क्वार्टर चेंज, पण तोपर्यंत का होईना मस्त असं ऍडजस्ट होतं. आणि काही दोनच माणसं असल्यामुळे एवढं काही लागत नाही. आणि खरंच मनात म्हणजे एक माणूस म्हणतं ना, एक रूम छोटं का असाना पण त्यामध्ये आनंद मस्त असं जास्त असावा. आणि तो सगळ्यात मेन म्हणजे फौजी सोबत असले ना बाकीच्या गोष्टी शून्य वाटतात त्याच्यासमोर, बाकीचं काही एवढं व्हॅल्यूच नाही देत. आणि छोट्याशा रूम मध्ये पण भरपूर असा आनंद भेटतो. आणि हीच खरं म्हणजे आमच्या फौजी बायकांचा विषय असतं. आता प्रत्येकाला म्हणजे सेम क्वार्टर्स वगैरे काही भेटत नाही, खूप वेगवेगळं असतं प्रत्येकाचं. तर ते पण असं ह्या पोस्टिंगला चांगली किंवा दुसऱ्या पोस्टिंगला भेटत पण नाही. तर हेच काहीतरी आमच्या सोबत पण झालं. राजस्थानला भरपूर छान क्वार्टर्स होत्या पण इथं काही एवढ्या अशा म्हणजे आहेत तरी पण बऱ्यापैकी फक्त एक रूम आहे एवढाच इश्यू आहे. तर ते पण काही दिवसांनी होईल सॉल्व. तर चला आता असं ब्लॉग काहीतरी एवढा असा मोठा न करताना इथेच थांबूया. आणि त्याचबद्दल म्हणजे माझ्या हेअर विषयी त्याचबरोबर स्किन विषयी स्पेशल असा ब्लॉग, त्याचबरोबर मी हेअरकट कशा पद्धतीने केला घरच्या घरी, तर ते काही एका ब्लॉगमध्ये मी लवकरच म्हणजे तुमच्यासोबत शेअर करेन तो ब्लॉग. तर तो तुमच्यासोबत शेअर करावा की नाही मी लवकर, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही. तुम्ही जर म्हणत असले तर लवकरच शेअर करेन तुमच्यासोबत मी. तर चला आता आजचा ब्लॉग असाच काहीतरी होता. तर तो तुम्हाला कसा वाटला ना मला नक्की कळवा कमेंटमध्ये. त्याचबरोबर आपल्या ब्लॉगला असंच तुमचं खूप सारं प्रेम देत चला आणि अशा छानसा असा सपोर्ट कायम असू द्या तुमचा. तर चलो अशाच ब्लॉगमध्ये आपण कायम भेटत चलू. तोपर्यंत बाय बाय, सी यू.